आणि याच कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टर प्रवासावरून देखील उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे। नेमकं काय म्हणालेत उद्धव ठाकरे, तेव्हा त्यांनी नेमके कोणते मुद्दे मांडले तेही बघूया। महापालिका लुटले, राज्याची तिजोरी लुटले, मुंबईची तिजोरी लुटलेली आहे। मुंबई आणि ठाण्याची महापालिका म्हणजे मुंबईवरती जवळपास 2.25 लाख कोटीचं देणं देऊन करून ठेवलेलं आहे। कोणी केलं हे? आहे शेतात जायला हेलिकॉप्टर काय? शेतकरी पंचतारांकित शेती हेलिकॉप्टरनी शेतात जातो। मग इकडे जरा काही मनासारखं नाही झालं का तिकडे जाऊन हेलिकॉप्टरने जातो, पण भाजी कापतो का रेडा कापतो माहिती नाही। भ्रष्टाचाराविरुद्ध येत्या सोमवारी आपण मोर्चा काढतोय आणि या मोर्चामध्ये मला अभिमान आहे की आपल्या सोबत इतर पक्ष सुद्धा आहे आणि विशेषतः मनसे सुद्धा आहे। कारण शेवटी आपल्या मुळावरती कोण येत असेल, आपण भांडत राहायचं, मग शत्रू हवेत कशाला? आपणच जर का आपले शत्रू होणार असू तर शत्रू आपल्याला बाहेरचे कशाला पाहिजेत? घरातले शत्रू आहेत ना। त्याच्यामुळे आता हे घरातलं शत्रुत्व सगळं बंद करा आणि आपल्या मुळावरती जो आलेला आहे त्याला पहिला उकडून फेकून द्या। आणि तसं केलं तर मग मी आज सांगतो, जसं शिवसेना प्रमुख म्हणाले होते ना, त्या शत्रूला जेव्हा उकडून फेकलं जाईल ना, तेव्हा मी स्वतः सगळ्यांच्या सोबत एकविरा आईच्या दर्शनाला येईल। मला वाटतं ठाणेकरांनी ठरवलं तर नक्की होईल, आणि ठाणेकरांनी एकदा ठरवलं की ते ठरवतात आणि तसं ते करतात।